काय 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 करते? शेंगदाणे भाजती बगर बनवायची. बघा बनवायची येऊ सगळं शेंगदाणे टाकून दिवसात म्हणजे ते जास्त झालेत काढते त्यातनं. परत काढती म्हणजे जास्त कमी झाले. झाले तर तू अजून काढती. असं पप्पा जास्त झाले शेंगदाणे म्हणून मी काढते. जास्त नाही ऍसिडिटी होती मग एवढे बस शेंगदाणे झाले ना. ऍसिडिटी होती. डॉक्टर ईडीएस शेंगदाणे खायला सांगत आहेत. अहो ते जास्त झाले हे खूप झालेत माहितीये का. शेंगदाणे स्वस्त आहेत का किती मागणी आहेत माहितीये का काही. अरे माग आहे म्हणून का खायचं सोडून द्यायचं का कळाय माग जसं भेटेल ना तसं खायचं समजलं ना. जसं भेटेल तसं हा खायचं. जसं भेटेल तसं खायचं. हा? अरे काय बोलत ती अजून टाक. अजून त्यात माग किती आहे शेंगदाणे 130 आणि 35 रुपये किलो आहे माहितीये का तुम्हाला. 130 असून आहे 150 असून आहे 200 असून हा आपण फक्त 200 पोटाला खायला भेटलं पाहिजे त्यासाठी हात मग? पाय हलवणे ना कामधंदा पण करावा लागतो. मग काय फुकट येते काय नाही मोबाईल करून नाही होत. कामधंदा नाही मग काय चाललंय काय चाललंय कामधंदा तुम्हाला नाही मग प्रॉब्लेम काय बाबा बायांसारखं इथं किचन मध्ये यायची तुम्हाला गरज काय होती? तुम्ही तिथं बसले होते ना. अजून शेंगदाणा टाक तवा आहे जेवढे लागतं तेवढे बघा, टाकले. होईल. एवढे टाकू का ओतू का टाकू का असा पुढा. एकदम काय 2 महिन्याचं बगर बनवायची का तुला तुम्हाला काय करायचंय उपास किती दिवसाचा आहे तुला तुम्हाला गेलं झालं काय 11 दिवसाचा का 2 महिन्याचा हे आहे? काम करा हे करा हे घ्या आणि करा. करता का तुला नाही करायचं नाही करायचं मला. एवढे शेंगदाण्याचं नाही करायचं जेवढं करता येईल तेवढं कर. तुम्हाला गेलं झालं काय हो तुम्हाला बायांसारखं काय मध्ये मध्ये काय तुमचं काम जा ना तिकडे जाऊन बसा. तुम्हाला भांडणच लागतात ते का भांडणच लागायचं म्हणजे आम्ही थोडं टाक अजून म्हणलं पण काय घेणं ते नाही एवढं बाद झालं ना. हा? एवढं बाद थोडं झालं. टाक म्हणजे हा, खायला फक्त चावण्याचं पाहिजे पोटाला. ते कमी नाही पडलं रागाने बघत नका जाऊ माझ्याकडे अजिबात माझ्या बरं. हात खाली करा हे बघा. ते गरम आहे गरम आहे ते भाजू बघा दे ना मग कशाला मग गरम आहे, बोलता मग हात गरम झाल्यावर मग हे काय था जा जर नका तोंडी लागू माझे जा. हे वाजलं काय 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 करायची सवय लागलेली नुसतं माणूस करते त्याचं कधी किंमत नाही त्यांना नुसतं बोंबलत राहायचं.